तर UNFCC जी काही आहे, UNFCC 3C आहे, ठीक आहे. ते UNFCC जी काही आहे हिची स्थापना कधी झाली याच्याबद्दल डिटेलमध्ये बघितलं आपण. स्थापना झाली 1994 ठीक आहे. ॲक्च्युली फोर्समध्ये 1994 आली. UNFCCचं जे काही हे आहे आपण त्याला सचिवालय म्हणतो. ते UNFCCचं सचिवालय कुठे आहे हे पण चांगल्या पद्धतीने माहिती तुम्हाला जर्मनीमधल्या बोन ठिकाणी सांगितलं होतं की त्याचं सचिवालय त्या ठिकाणी आहे. मग आता UNFCC जो की हे आहे याच्या अंतर्गत दरवर्षी जी काही आहेत बैठक भरली जात होती. दरवर्षी बैठक भरली जात होती. प्रत्येक बैठकीचं काही ना काही महत्त्व होतं. जसं की 1997 जी बैठक भरली होती ती बैठक ज्याला आपण कोटा बैठक म्हणून, म्हणजे कोटा शहरामध्ये, जपानच्या कोटा शहरामध्ये बैठक भरली होती 1997. तिचं पण चांगल्या पद्धतीने महत्त्व होतं. ती त्या बैठकमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या गेल्या, गाईडलाईन्स, मेकॅनिझम किंवा काही याद्या बनवल्या गेल्यात, या सगळ्या याद्या वगैरे जे आहेत याच्यानुसार कामाची काही सुरुवात झाली. परंतु क्योटो प्रोटोकॉल जो काही आहे, जो कोटा नियमावली जी होती, ती नियमावली जी काही आहे कधी सुरुवात झाली तिची, कधी सुरुवात जी की ना ॲक्च्युली हे करण्यामध्ये 2005मध्ये 2005चा जो की COP होता, COP 2005 हा मॉन्ट्रियलमध्ये झाला होता. तर मॉन्ट्रियल शहर जे की मॉन्ट्रियल शहरामध्ये बैठक भरली होती COP 2005ची. तर COP 2005ची बैठक मॉन्ट्रियलमध्ये भरली होती आणि त्या COP 2005च्या बैठकीमध्ये जे की आहे कोटो प्रोटोकॉलला एक म्हणजे फोर्सफुली जे की आहे वापरण्यास सुरुवात करायला लागली. ठीक आहे. तर 2005मध्ये त्याला जे की आहे आपण अंमलात आणलेलं आहे असं म्हणू शकतो. नंतर पुढे जर बघायला गेलं तर आज आपला पुढचा पॉईंट एक बघायचा आहे, तो म्हणजे काय बरं का, तर तो आहे UNFCCची जी की आहे पॅरिसमध्ये भरली गेली होती बैठक. तो ज्याला आपण म्हणतो COP 21. तर COP 21 जी की आहे, COP 21 नंबरची जे की 2015ला पॅरिस शहरामध्ये भरली. तर पॅरिस शहरामध्ये 2015ला COP 21ची बैठक भरलेली. तो पॅरिस ॲग्रीमेंट म्हणून आपण त्याला ओळखून घ्या. तर UNFCCची 2015ला COP 21 जी की आहे ती भरलेली आहे, बैठक भरलेली. ठीक आहे. आता पुढे काय बरं का, याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तिथे काय दिसायला भेटत आहे की जी की पॅरिस ॲग्रीमेंट आहे याच्यामध्ये काय झालं, पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये सांगण्यात आलं की एक काम करा. काय काम करा बरं का, तुम्ही जे आहेत ना जेवढे देश होते त्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही याद्या तयार करा, तुमच्या याद्या तयार करा. अशा याद्या तयार करा की तुम्ही भविष्यामध्ये किती वर्षापर्यंत काय कमी करू शकतात. जसं की आता भारत काय म्हणणार बरं का, भारत एक यादी तयार करून देईल. या बैठकीमध्ये जे की ना काय सांगण्यात आलं की तुम्ही जेवढे ऐकणारे आहेत त्या प्रत्येक देशांनी काय करा, आपल्या भविष्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी कमी करणार आहोत, वातावरणामधल्या चेंजेस झालेल्या राईट का, ते यादी करून द्या. जसं की काय भारत काय करणार बरं का, भारत असं लिहून देणार, एक यादी बनवून देणार. ठीक आहे. भारत एक यादी बनवून देणार, म्हणणार की आम्ही जे की आहे, आम्ही जे वातावरणामध्ये इमिशन होत आहे त्या इमिशनाचा मध्ये खूप जास्त आम्ही काय करून टाकणार, घट करणार. ठीक आहे. तर समथिंग 2030पर्यंत आम्ही एवढ्या गोष्टींची घट करणार. दुसरा देश म्हणणार की आम्ही बी करणार. अशा याद्या ज्या आहेत क्या, प्रत्येक देश यादी तयार करून देत आहे, राईट की नाही. तो ते जे काही याद्या तयार होतील, त्या ती यादींसाठी आपण जी काही शब्द यूज केलेला आहे तो शब्द काय आहे ते आपण बघणार आहोत. पण 2015ची पॅरिस ॲग्रीमेंट जी की झाली, त्या पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये असा जो काही असा पॉईंट मांडला गेला होता की बाबा प्रत्येक देशाने काय करायचं आहे, आपापलं जे काही एक यादी तयार करायची आहे की तुम्ही किती वर्षापर्यंत गोष्टीला कमी करू शकतात. वातावरणामधलं जे काही क्लायमेट चेंजेस जे काही आहेत त्याच्यावरती किती वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकतात, परिणामला कमी करू शकतात, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर मग आता काय झालं बरं का, 186 देश जे की होते, 186 देशांनी तो प्रस्ताव जो की ना, प्रस्ताव म्हणा, ते प्लॅनिंग म्हणा, प्रस्ताव म्हणा की भविष्यामध्ये आम्ही जे की ना असं करणार आहोत, असा प्रस्ताव 186 देशांनी असे कागदावर लिहून कोणाला दिले बरं काय, तो पॅरिस, त्याच्यामध्ये जे की आहे पॅरिसच्या ॲग्रीमेंटमध्ये पॅरिसची जी की सभा भरली होती, त्या सभेमध्ये जे की आहे सभेचं कोणी असेल मेन, त्या सगळ्यांनी काय केलं, देशावाल्या 186 देशांनी हा प्रस्ताव जो की आहे दिला त्यांना. ठीक आहे. तो देअरफॉर आपण म्हणू शकतो, आता हा जो काही प्रस्ताव आहे याला काय म्हणतो आपण, लक्षात घ्या. हे जे काही प्रस्ताव होते याला म्हणतात INDC. तो हे जे काही प्रस्ताव होते याला कोणता प्रस्ताव म्हणतात, INDCची योजना किंवा INDCचा प्रस्ताव, राईट. तर मग आता ओव्हरऑल बोलताना कसं बोलणार आहे आपण, 2015 साली जी कॉन्फरन्स ऑफ पार्टी, 21वी कॉन्फरन्स ऑफ पार्टी पॅरिसमध्ये भरली होती, त्याच्यामधला एक मुद्दा होता. तो मुद्दा काय होता बरं का, की काय करायचं आहे, प्रत्येकाने प्रस्ताव तयार करायचा आहे, प्रत्येकाने एक यादी तयार करायची, राईट का. तो जो प्रस्ताव असतो, ठीक आहे, तो प्रस्तावाला आपण INDCचा प्रस्ताव म्हणूया. काय म्हणायचं त्याला, INDCचा प्रस्ताव. INDCचा प्रस्ताव म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म जर बघायला गेलात तर काय, सो इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन. इंटेंडेड बघा, INTENDED, इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड
कंट्रीब्युशन्स IND, ठीक आहे. सो INDCचा प्रस्ताव असं म्हणू आपण. तर INDCचा जो काही प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव सगळ्यांना सांगितला की सगळ्यांना INDCचा प्रस्ताव तयार करायचा आहे. INDCच्या प्रस्तावामध्ये काय असणार, भविष्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट कशी अचीव करणार, जसं की काय बरं का, कार्बन डायऑक्साईडच्या इमिशनला आम्ही कमी करणार 2050 पर्यंत, नंतर आम्ही दुसऱ्या सौर ऊर्जेचा आम्ही जास्त करून वापर करणार, अशा पद्धतीचा प्रस्ताव तयार करा. आणि या प्रस्तावाला INDCचा प्रस्ताव म्हणतात. लॉंग फॉर्म आहे इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन, राईट. तर असा प्रस्ताव जो काय आहे 186 देशांनी तयार करून दिला, राईट. तो ठीक आहे. तो कोणाला दिला बरं का, तो INDCचा प्रस्ताव कोणाला दिला, ते UNFCCला, ठीक आहे. तर UNFCCला हा 186 देशांनी प्रस्ताव दिला. पॉईंट क्लिअर झाला का रे, पॉईंट क्लिअर झाला का. तर 30 नोव्हेंबरपासून 11 डिसेंबर 2015 पर्यंत जी काही आहे ती कॉन्फरन्स भरली होती, राईट. द गव्हर्नमेंट ऑफ 195 नॅशन गॅदर्ड इन द पॅरिस, ठीक आहे. 195 देश त्याच्यामध्ये जमले होते, 195 देशांनी, ठीक आहे. तो UNFCCचं जे काही असेल, त्या UNFCCचा जो काही मेन असेल त्याने सांगून दिले की INDCचा प्रस्ताव सगळ्यांना तयार करायचा आहे. 195 देशांपैकी 186 देशांनी जे काही आहे ते याद्या तयार केल्या, 186 देशांनी याद्या तयार केल्यात, राईट. तो याद्या तयार केल्या गेल्या. मग आता पुढे काय बरं का, आता आपण बघूया की भारताने काय विषय केला आहे, भारताने काय विषय केला, ठीक आहे. भारताने बी प्रस्ताव दिला, ठीक आहे. तो भारताने पण काय दिला बरं का, भारताने पण प्रस्ताव दिला. आता काय 30 नोव्हेंबर ते फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ भारताने जो प्रस्ताव दिला, आता ॲक्च्युली तो जो काही तारीख चुकली का काय माहीत, ठीक आहे. भारताने जो प्रस्ताव दिला आहे, तो प्रस्ताव दिला भारताने 1 ऑक्टोबर 2015 इथं मेन्शन करतात. तो भारताने जो काही आहे INDCचा 1 ऑक्टोबर 2015 रोजी आपला प्रस्ताव दिला. आता ही तारीख काय आहे, फ्रॉम 30 नोव्हेंबरपासून 11 डिसेंबरपर्यंत ॲग्रीमेंट कॉम्बॅट पॅरिस गव्हर्नमेंट, ठीक आहे. आपण एक काम करू, आपण काय करूया, तारीख राहू द्या वाटलं सर. आपण काय करूया की भारताने जे की आहे त्या तारीख पण महत्त्वाची आहे ना, 2015 पॅरिसचं भरली होती, तुम्ही लक्षात ठेवा तारीख 1 ऑक्टोबर 2015. तो 1 ऑक्टोबर 2015ला काय केलं, INDCचा जो प्रस्ताव होता, राईट, इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन, याचा प्रस्ताव सादर केला UNFCCला, ठीक आहे. आणि काय लिहून दिलं बरं का त्या याच्यामध्ये भारताने, तर भारताने ज्या गोष्टी त्या कागदावरती लिहून दिलेल्या आहेत, त्या कागदावरती लिहून दिलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते लक्षात घ्या. चला, तो पहिला पॉईंट जो काही इथं दिलेला आहे आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया. हे बघा, हे वाले इथून, तर ही बात झाली इथपर्यंत. क्लायमेट चेंजेस हे झालं, भारताने केलं, ठीक आहे. हां, तर भारताने काय सांगितलं बरं का, की भारताने काय सांगितलं, पहिला पॉईंट सांगितला, GDPचे उत्सर्जन तीव्रता 2030 पर्यंत 2005च्या प्रमाणात 30 ते 35% कमी करणार. याचा अर्थ सांगतोय व्यवस्थित, बघा लक्ष द्या. भारताने जे की यादी तयार करून दिली, त्या यादीमध्ये पहिला पॉईंट सांगितला की जे प्रोडक्ट तयार केले जातात त्या प्रोडक्टमुळे जे ना इमिशन होत असते, बरोबर की नाही. सो इमिशन होत असते. GDP मीन्स व्हॉट, समथिंग प्रोडक्ट असणार, त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला चांगल्यापणे माहिती आहे, चांगलं आपण बघितलं होते, राईट की नाही. तो जी GDP जे काही आहे त्या GDPचे मुळे प्रोडक्ट तयार केल्या गेल्यामुळे बाहेर वातावरणामध्ये खूप सारे जे काही आहेत ना काय होत असतात, उत्सर्जन होत असतात, का इमिशन होत असतात अनवॉन्टेड सबस्टन्सची, ठीक आहे. तर म्हणजे अनवॉन्टेड सबस्टन्सची जे इमिशन होत आहे, उत्सर्जनची तीव्रता 2030 पर्यंत आम्ही काय करणार, 2005च्या प्रमाणामध्ये, म्हणजे 2005 साली जेवढं इमिशन झालं होतं आमच्याकडून प्रोडक्ट बनवण्यामध्ये, ते प्रोडक्ट वगैरे जे बनवतो त्या प्रोडक्ट बनवल्यामुळे कंपन्यामधून बरेचसे जे काही आहेत अनवॉन्टेड सबस्टन्स बाहेर इमिशन होत असतात. तर 2005ला जेवढं काही इमिशन आमच्याकडून झालेलं आहे त्याच्या तुलनेच्या किंवा त्याच्या 33 ते 35% जे काही आहेत आम्ही काय करणार, कमी करणार. तुम्हाला आठवत असेल 1990च्या लेवलला 1990च्या लेवलला कन्सिडर करून जे की अनेक्स बी मधले देश होते त्यांना काय सांगितलं होतं की 1990चे जे काही इमिशन आहे त्याच्या लेवलला किती 52 आपलं किती पर्सेंट बोललो होतो तुम्हाला 5.2%. तो त्याच्या 5.2% जे काही आहे आपल्याला काय करायचे म्हणे, घट करायचे. ती बात तिकडची होती. इकडे काय सांगितलं तुम्हाला मी, इकडे बोललो तुम्हाला मी की भारताने सांगितलं 2030 पर्यंत आम्ही 2005च्या लेवलला जे काही उत्सर्जन आम्ही केलं होतं त्याच्या 33 ते 35% इमिशन आम्ही कमी करणार. हा पहिला पॉईंट सांगितला आहे, ठीक. दुसरा पॉईंट काय उचलला, दुसरा पॉईंट सांगितला आता भारतानं, दुसरा पॉईंट सांगितला की 2030 पर्यंत आम्ही जे की आहे जी एकूण ऊर्जा जी भेटत आहे त्या एकूण ऊर्जेमध्ये 40% स्वच्छ ऊर्जेचा वाटा 40% पर्यंत पोहोचवणार. म्हणजे काय बरं का, जी ग्रीन एनर्जी असते, ग्रीन एनर्जी म्हणजे काय बरं का, अशी ऊर्जा ज्याचा परिणाम वातावरणामध्ये होणार नाही. मग ते कोणती ऊर्जा असू शकते, मग ती ऊर्जा जी काही आहे सूर्यापासून भेटणारी ऊर्जा असू शकते, काही पण असू शकते, राईट की नाही. तर मग आता भारताने काय लिहून दिलं की 2030 पर्यंत आम्ही जी की ग्रीन ऊर्जा आहे ना, टोटल ऊर्जा
ऊर्जा आहे आमच्या भारताला पुरवली गेलेली, टोटल जी ऊर्जा आहे आमच्या भारताची, त्या टोटल ऊर्जेच्या 40% ऊर्जा जी की आहे ती 40% ऊर्जा जी की आहे ती कशी असणार आहे, ती ग्रीन एनर्जी असणार आहे. तर टोटल ऊर्जेचा 40% भाग जो काही आहे ती ग्रीन एनर्जी असणार आहे. तर 2030 पर्यंत एकूण ऊर्जेतील स्वच्छ ऊर्जेचा वाटा 40% पर्यंत पोहोचवणार. 2022 पर्यंत नंतर काय लिहून दिलं, पुन्हा तो लिहून दिलं की 2022 पर्यंत जी की आहे 2022 पर्यंत 175 गीगावॅट जी की आहे ती सोलर एनर्जी असणार, राईट. नंतर पवन व बायोगॅस कुठे गेले, एक मिनिट, पवन व बायोमासपासून तर 2032 पर्यंत 63 गीगावॅट अणुऊर्जा निर्मिती केली जाणार. बघा भारत काय काय लिहून देते. भारत पहिले म्हणतं आहे की प्रोडक्ट तयार करण्यामागे जे काही आमच्याकडून इमिशन झाली तर 2005च्या इमिशनच्या 33 ते 35% एवढं इमिशन जे काही आम्ही कमी करून टाकणार. ठीक आहे, आम्ही कमी करून टाकणार. नंतर 2022 पर्यंत 175 गीगावॅटचं जे काही आहे सोलर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोमासपासून तयार करणारी ऊर्जा जी काही आम्ही तयार करू, राईट. पुन्हा अजून काय सांगितलं, पुन्हा म्हटले की 2032 पर्यंत जी काही आहे 63 गीगावॅट जी की आहे 63 गीगावॅट एवढी जी की एनर्जी आहे आम्ही ती न्यूक्लिअर याच्यापासून तयार करूया, ठीक करणार आहोत. ठीक आहे, असं लिहून दिलं. तर 63 एवढी ऊर्जा जी काय आहे 63 गीगावॅट एवढी ऊर्जा अणुऊर्जेपासून तयार करूया, म्हणजे आपले न्यूक्लिअर याच्यापासून. आणि पुढे जे काही आहेत हे एवढा पॉईंट सांगितला. पुढे स्वच्छ ऊर्जा ही जीवाश्मरहित ऊर्जा समजली जाते. ग्रीन एनर्जी जी की असते ती ग्रीन एनर्जी आपल्या वातावरणामध्ये चांगली असते, बरोबर आहे. पुढे काय, सो यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास, अणुऊर्जेचा समावेश होतो. आणि जी ग्रीन एनर्जी असते त्या ग्रीन एनर्जीमध्ये कशाचा समावेश होत असतो, त्याच्यामध्ये सोलर एनर्जीचा, राईट का. नंतर जे की आपले सोलर एनर्जी झाली, नंतर हवेपासून जे की आपण पवनचक्क्या वगैरे बनवतो त्याच्यापासून बनवलेली जी की आहे ती ऊर्जा असणार आहे, किंवा बायोमास, नंतर न्यूक्लिअर एनर्जी, अणुऊर्जा जी की आहेत, हे सगळे जे की आहेत याला आपण ग्रीन एनर्जी म्हणत असतो. का बरं का, कारण की याच्यापासून वातावरणामध्ये प्रदूषण कमी होत असते, असं कन्सिडर केलं जातं. सो 40%ची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित देशांकडून संबंधित तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून स्वस्तात वीज पुरवठा मिळावा अशी अपेक्षा भारताने ठेवली आहे, राईट. तर त्यामुळे फक्त भारताने यादीमध्ये काय लिहून दिलं, आम्ही या सगळ्या गोष्टी अचीव्ह करणार, परंतु आम्हाला थोडी मदत पण पाहिजे. आणि ती मदत जी काय आम्हाला डेव्हलप्ड कंट्रीकडून जी काय आहे ती मदत थोडीफार मिळायला पाहिजे, राईट. तो हे 2 पॉईंट भारताने त्या यादीमध्ये लिहिलेले होते. तो पॉईंट तुम्हाला कळत आहे. पुढे तर INDCचा जो प्रस्ताव होता त्याच्यामध्ये अजून पुढचा पॉईंट काय, 2030 पर्यंत वनीकरणाच्या माध्यमातून 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड इतका कार्बन सिंक धोक्याने तयार करणार. आता कार्बन सिंक म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईडला स्टोअर करणं किंवा कार्बन डायऑक्साईडला ॲब्झॉर्ब करणं. कार्बन डायऑक्साईडला स्टोअर किंवा ॲब्झॉर्ब करण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला कार्बन सिंक म्हणत असतो. आता हे कार्बन सिंक करण्यामागे कोणाकोणाचा हात असतो, महासागर जे की असतात ओशियन, ते ओशियन काय करतात, कार्बन डायऑक्साईडला ॲब्झॉर्ब करून टाकतात. सो ओशियन इज अ कार्बन सिंक. ओशियन काय आहे, कार्बन सिंक आहे. जंगल जे की असतं, जंगलमध्ये असणारे जे की झाडं असतात ते कार्बन डायऑक्साईड घेत असतात, राईट का, ते कार्बन डायऑक्साईड घेत असतात. देअरफॉर फॉरेस्ट इज ऑल्सो कार्बन सिंक. तर फॉरेस्ट जे की आहे ते कार्बन सिंक आहे. महासागर जे की आहेत ते पण कार्बन सिंक आहेत. किंवा जे की आपले पोलर आईस असतात, पोलर आईस बर्फ जे की असतात ते बर्फ सुद्धा काय करतात, कार्बन डायऑक्साईडला शोषून घेत असतात, राईट. तर मग भारताने काय लिहून दिले यादीमध्ये की आम्ही आमच्या भारतामध्ये 2030 पर्यंत एवढे झाडं लावून टाकू. किती बरं का, की वातावरणामध्ये जे काही कार्बन इमिशन होत आहे, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन ते 2 ते 3 अडीच ते 3 टन एवढं कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन होईल ते त्या इमिशनला शोषून घेणारे एवढे झाडं ॲक्च्युली आम्ही एवढे झाडं लावणार. भारताने काय सांगून दिलं की आम्ही एवढे झाडं लावणार की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं 2.5 ते 3 टन एवढं जे काही इमिशन होत आहे त्यांना ते शोषतील एवढे आम्ही झाडं लावणार. ठीक आहे. सो देअरफॉर 2030 पर्यंत वनीकरणाच्या माध्यमातून झाडं लावून आम्ही 2.5 ते 3 अब्ज टन आहे, 3 अब्ज टन एवढा कार्बन डायऑक्साईड जो इमिशन झालेला आहे, तो कार्बन डायऑक्साईड जो इमिशन झाला आहे 2.5 ते 3 अब्ज टन एवढा कार्बन डायऑक्साईड इमिशनला आम्ही काय करणार, आम्ही त्याला ॲब्झॉर्ब करणार कार्बन सिंकने. आवाज ब्रेक होतोय. ठीक. तर पुढे जर बघायला गेला तर पुढचा पॉईंट काय होता, तर पुढे होता आता औष्णिक ऊर्जा, ज्याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो. ठीक आहे. तो थर्मल एनर्जीची निर्मिती नवीन कार्यक्षम व स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणार, राईट. तो जे काही थर्मल एनर्जी आहे ती थर्मल एनर्जीचा आम्ही वापर करणार. भारताने लिहून दिला आम्ही काय करणार आम्ही जे काही आहे टेक्नॉलॉजीचा वापर करणार, आम्ही थर्मल एनर्जीचा वापर करणार. ठीक आहे. तो थर्मल एनर्जीचा वापर करणार, पवन ऊर्जाचा वापर करणार, ग्रीन एनर्जीचा वापर करणार, या सगळ्या गोष्टी जे काही लिहून दिल्या. पहिले मला सांगा INDCच्या प्रस्तावामधला हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला का रे. भारताने सांगितलेला की 2030 पर्यंत आम्ही काय करणार, ते पॉईंट क्लिअर झाला का. 2030 पर्यंत आम्ही काय करणार, तो पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला, हा वाला.
ठीक, चला पुढे जाऊ. हो. हां, पुढे आता हे जे काही आहे आम्ही औष्णिक ऊर्जा तयार करणार. पुढे वाहतूक क्षेत्रामध्ये होणारे उत्सर्जन कमी करणार की वाहनांमुळे बराचसा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. लक्षात घ्यायचं, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणत्या गॅसचा असतो? तो म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा. आता वाहनांमध्ये बी जे आहेत, वाहनांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. तर वाहनांमुळे बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं प्रमाण आम्ही कमी करणार. त्याचं प्रमाण आम्ही कमी कसं करणार बरं का? इलेक्ट्रिकलवरती चालणारे जेवढे काही वाहनं असतील त्यांची निर्मिती करणार, राईट का? सो इलेक्ट्रिकलवरती चालणारी वाहनं असतील त्यांचा उपयोग करणार किंवा दुसरे काही कंप्रेस नॅचरल गॅसेस वगैरे असतील त्यांचा वापर करणार, जेणेकरून वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे काही आहे प्रमाण कमी होईल. राईट. पुढे औद्योगिक वाहतूक इमारत उपकरणामध्ये ऊर्जा कार्यक्षमता प्रोत्साहन देणार. राईट का? तर इंडस्ट्रीमध्ये वाहनांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, बिल्डिंगमध्ये तो आपण काय करणार बरं का? आम्ही अशी एनर्जी वापरणार की ज्याचा परिणाम इकोसिस्टमवरती होणार नाही. सिंपल आहे, राईट की नाही? तो अशा पद्धतीची बात. पुढे कचऱ्यांपासून होणारे कार्बन CHG उत्सर्जन कमी करणार. राईट का? आता कचऱ्यांना जे काही कचऱ्यांपासून जे काय होते बरं का, कचऱ्यांना शिरगवल्यामुळे जे काही आहे कचऱ्यांना शिरगवल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं पुन्हा काय होत असते? उत्सर्जन होत असते. आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालं म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेसची जे जास्त वाढ होत गेली. राईट का? तो ग्रीन हाऊस गॅसेसची वाढ जर का वातावरणामध्ये झाली तर ग्लोबल वॉर्मिंग होत असते. तर त्यामुळे काय सांगितलंय की कचऱ्यांपासून बाहेर उत्सर्जन होणारे जो कचरा आहे त्या कचऱ्यांपासून उत्सर्जन होणारे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतील त्यांच्या प्रमाणामध्ये आम्ही काय करणार? घट करणार. राईट, हे पण पॉईंट सांगितलं. हरित भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणार. राईट का? सो आम्ही ग्रीन इंडिया 2030 ग्रीन इंडिया आम्ही काय करणार? आम्ही ग्रीन इंडियाची निर्मिती करणार. राईट, तो ग्रीन इंडियाची निर्मिती करणार असं बोलता येते. ठीक आहे. पुढे भारताचा हा INDC प्रस्ताव कोपनहेगन परिषदेच्या प्रस्तावाशी सुसंगत होता. याचा अर्थ काय बरं का? जो प्रस्ताव आपण पॅरिसच्या 2015च्या COPमध्ये देत आहोत, जो प्रस्ताव जो काही आहे, आता आपल्याला माहिती आहे UNFCCचा जो काही COP21 2015ला पॅरिसमध्ये भरलं गेलं जे की होतं, तर INDCचा प्रस्तावामध्ये आपण असं काहीतरी लिहून दिलं. मग जी ही यादी तयार केली होती ना, ही यादी याच्या अगोदर पण आपण कुठेतरी तयार केली होती. कुठे बरं का? तर जे कोपनहेगन आहे, हा INDCचा जो काही प्रस्ताव आहे, हा कोपनहेगनचं जे परिषद आहे, कोपनहेगन परिषद, राईट, तो कोपनहेगन परिषदेची सुसंगत आहे. कोपनहेगन परिषद तुम्हाला आठवत असेल कुठे होतं बरं का? कोपनहेगन परिषद आय थिंक 1992, राईट, बरोबर आहे का रे? हां, 1992 कोपनहेगन परिषदेमध्ये देखील आहे तसंच काहीतरी सांगण्यात आलं होतं. राईट. सो कोपनहेगन परिषदात 2020 पर्यंत उत्सर्जन तीव्रता 20 ते 25% कमी करणार असे सांगितले होते. राईट की नाही? तो कोपनहेगन परिषदेमध्ये ॲक्च्युली कोपनहेगन परिषदेमध्ये मुद्दा काय उचलला होता की बाबा 2000 पर्यंत जे काही आहे पूर्ण हे जे काही आहे ते बंद करून द्यायचे. आता कोपनहेगन जे काही आहे ते कशाशी रिलेटेड होतं? ते रिलेटेड होतं आपलं ओझोनच्या डिप्लेटिंगबद्दल. राईट की नाही? पण तिथं काही प्रस्ताव वगैरे दिला असेल त्या प्रस्तावाचा सारखा जो काही आहे हा प्रस्ताव होता. राईट. तर हे पॉईंट तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. मग भारताने जे काही पॉईंट सांगितले हे सगळे पॉईंट मी तुम्हाला इथं सांगून दिले जे की तुम्हाला वाचूनही क्लिअर होईल. राईट. तो इंग्रजी असो का मराठी असो एवढा काही जास्त परिणाम या ठिकाणी तरी होत नाही आहे. राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं, तर आता जसं आपण प्रस्ताव मांडला तसं बाकीच्या देशांनी पण INDCचा प्रस्ताव मांडला होता. कसं बरं का? ब्राझीलने मांडला होता. ब्राझीलने काय सांगितलं की 2015 पर्यंत आम्ही काय करू म्हणे 2005च्या प्रमाणात. राईट का? 2015 पर्यंत म्हणजे काय? ॲक्च्युली त्याच वर्षामध्ये तो 2015 पर्यंत 2005च्या प्रमाणाच्या 37% हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणार. हेच प्रमाण 2030च्या पर्यंत 43% कमी करणार. तो ब्राझील काय म्हणत आहे की जे काही आता ॲक्च्युली जो प्रस्ताव आम्ही देत आहोत आमचा ट्राय आहे बाबा, ॲक्च्युली आम्ही अगोदरपासून ट्राय करत आहोत, परंतु या वर्षामध्ये आम्ही एवढं जे काही आहे प्रमाण कमी करून टाकू. राईट. तो हे काय म्हणतात की 2015 पर्यंतच्या 37% हरितगृह वायूचे उत्सर्जन जे काही आहे कमी करणार. तर जे ग्रीन हाऊस गॅसेस जे काही इमिट होत आहेत त्यांचे प्रमाण जे काही आम्ही कमी करणार. किती कमी करणार बरं का? तर 2005च्या लेवलच्या 2005ला आम्ही जेवढं काही इमिशन केलं होतं त्याच्या 37% जे काही एवढं जे काही आहेत आम्ही कमी करणार. ॲक्च्युली ब्राझीलने ते कमी केलं होतं 2015 पर्यंत. ठीक आहे. त्यामुळे परंतु अजून पुढे काय म्हणतात, अजून हेच प्रमाण जे काही ना पुढे 2030 पर्यंत आम्ही काय करणार 43% कमी करणार. तर 2005च्या लेवलला तुम्हाला प्रश्न काय विचारतात, 2015ची जी पॅरिसची जी काही हे भरली होती सभा जी भरली होती त्या सभेमध्ये जो काही आपला बेस इयर होता, तो बेस इयर काय होता, तो बेस इयर जो होता तो 2005 होता. ठीक आहे. तो बेस इयर जास्त करून 2005 आपल्याला दिसायला भेटत आहे. जसं की ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये 2005 बेस इयर वापरला आहे. राईट. ठीक. तर पुढे काय झालं बरं का? पुढे चीनवाल्यांनी काय सांगितलं की 2030 पर्यंत 2005च्या प्रमाणाच्या 60 ते 65 इतकी उत्सर्जन तीव्रता कमी करणार. 2030 पर्यंत एकूण ऊर्जेच्या 20% नेणार. तो काय म्हणतात बरं का? चीनवाले काय म्हणत आहेत? चीनवाले म्हणतात की 2030 पर्यंत आम्ही 2005च्या तुलनेने 60 ते 65% एवढं उत्सर्जनची तीव्रता, जे ग्रीन हाऊस गॅसेस आमच्याकडून इमिशन होत आहेत वातावरणामध्ये, तर 2005ला जेवढे काही इमिशन झाले असतील ते 2005ला इमिट जेवढे काही झाले असतील त्याच्या 60 ते 65% एवढं उत्सर्जन आम्ही काय करणार कमी करणार. बात लक्षात आली. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय 2030 पर्यंत जे काही
अक्षय ऊर्जेचे प्रमाण ऊर्जेचे हां ठीक आहे, तो जे काही अशी ऊर्जा, कोणती ऊर्जा जी संपत नाही, राईट का, जी ऊर्जा संपत नाही अशा ऊर्जेचा आम्ही वापर करणार आणि त्याच्यामध्ये 20%चा वाढ करणार. तर चीन म्हणते 2030पर्यंत आम्ही 20%ची जे काही आपली अक्षय करणार मीच वाढ अशी ऊर्जा असते जी संपत नाही, तर न संपणारी ऊर्जेचं 20% आम्ही वाढ करणार आणि 2030पर्यंत आम्ही 60 ते 65% जी काही आहे 2005च्या लेवलला उत्सर्जन जेवढं झालं आहे तर त्याच्या 60 ते 65% एवढं उत्सर्जन आम्ही कमी करणार. तो चायनाने सांगितलं. आता युरोपीय कंट्रीज, तर युरोपीय कंट्रीजमध्ये काय बरं का, तर युरोपीय कंट्रीज जे की त्यांनी काय सांगितलं की 2030पर्यंत आम्ही 1990च्या प्रमाणाच्या 40% एवढे हरितगृह जे की आहे वायूचे उत्सर्जन कमी करणार. ते 1990चं त्यांनी लेवल घेतलेले आहे. जपानवाले काय म्हणतायत की 2030पर्यंत आम्ही 2013च्या प्रमाणात 26% इतके जे काय उत्सर्जन कमी करणार. रशिया काय म्हणत आहे, दक्षिण आफ्रिका काय म्हणत आहे, या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. अमेरिका काय म्हणत आहे, तर तुम्ही भारताची बात लक्षामध्ये ठेवायची, भारताची बात तुम्ही लक्षामध्ये ठेवायची. ठीक आहे, तो भारताची बात जी काय इथं दिलेली आहे. कुठे गेले हे बघा क्वेश्चन. हां, कन्सिडर द फॉर्मिंग स्टेटमेंट रिगार्डिंग द इंडियाज कोणता प्रस्ताव, इंडियाज नॅशनल डिटरमाइंड बघा बरं वाचा. इट इज डिझाईन फॉर द पोस्ट, हे बघा बरं काय आता, इट इज डिझाईन फॉर द पोस्ट 2020 पिरियड. इट टार्गेट टू लोअर द इमिशन ऑफ द इंटेन्सिटी ऑफ GDP बाय 33 ते 35 बाय द 2030 फ्रॉम द 2005 लेवल. बोला बरोबर आहे का रे? हो बरोबर आहे, राईट का. तो जो प्रोडक्ट पासून आमचे इमिशन होत आहे बाबा, राईट का, प्रोडक्ट तयार करण्यामागे बरंचसं ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ना, इमिशन होत असतात ना. आता 2005च्या तुलनेने आम्ही 33 ते 35% जे आहेत ना कमी करून टाकू 2005च्या याच्यात. ठीक आहे, हे 2 नंबर बरोबर दिसतंय. बरोबर. पुढे जाऊ, तर पुढे जर बघायला गेलो तर काय आता पुढचा, इट इज इन्क्रीज द शेअर नॉन फॉसिल फ्यूल बेस्ड पॉवर जनरेशन कॅपॅसिटी 70% टोटल इन्स्टॉल इलेक्ट्रिकल पॉवर कॅपॅसिटी. आता काय म्हणले बरं का, इट इज इन्क्रीज टू शेअर द नॉन फॉसिल फ्यूल बेस्ड पॉवर जनरेशन. ॲक्च्युली आता हे पर्सेंटेज वगैरे व्हॅल्यू करू शकतात, ते म्हणजे ते पर्सेंटेज लक्षात राहू शकत नाही, राईट की नाही. पण एक बात एवढं आपण काय शिकलो की भारताने काय सांगितलेलं आहे, आता इथं इंडिया म्हणलं का नाही, तर इंडिया वगैरे काही म्हणलं नाही, हे जे काही आहे जनरल आहे, हे जनरल आहे. ठीक आहे, तर जर का जनरल असेल तर एक तर हे बरोबर झालं गड्या, राईट. सो टार्गेट टू लोअर, हे मे बी ते भारताचं असेल. हा इंडिया म्हणले बघा, इंडिया म्हणले ना, ओके, मग हे बरोबर आहे. इट इज इन्क्रीज टू वॉट, तो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला वाढवायचं आहे. काय वाढवायचं बरं का, तो पॉवर जनरेशन कॅपॅसिटी 70% टोटल इन्स्टॉल इलेक्ट्रिकल पॉवर कॅपॅसिटी विच इज स्टेटमेंट गिवन करेक्ट. तर 2 ते 3 जे काय आहे ते मला बरोबर वाटते, तर 2 ते 3 बरोबर आहे. परंतु आता बघा, इट इज डिझाईन फॉर पोस्ट 2020 पिरियड, पोस्ट 2020 पिरियड याचा मिनिंग काय होतं रे मराठी सांगा. इट इज डिझाईन फॉर पोस्ट 2020 पिरियड म्हणजे काय, आपण हे सगळं 2030 ला कन्सिडर करून केलं होतं ना, 2020 ला नाही केलं. हां, हे 2030 पर्यंतचे सगळे प्रस्ताव सांगितले. हां, तर 2020चं जे काही ना आपण कोपनहेगन परिषदमध्ये बोललो होतो, राईट. तर 2030ची बात जी काही आहे 2030पर्यंत आपल्याला ते करायचं आहे. याचा अर्थ असा झाला की हे जे काही आहे 2030पर्यंतची बात आपण केलेली आहे. आपण जे काही बोललेलो आहोत ते टोटल आपण 2030बद्दल बोललेलो आहोत सगळं. जसं की आम्ही इलेक्ट्रिसिटी चांगली जनरेट करून आम्ही ग्रीन भारत तयार करणार, आम्ही जे काही आहे आम्ही ग्रीन एनर्जी 40% आम्ही वाढवून टाकणार, राईट की नाही, अशा पद्धतीने. आता आपण ग्रीन एनर्जी 40% वाढवण्याची बात केली होती, परंतु इथं 70%ची बात केलेली आहे. ठीक आहे, आता जर का समजा हे जर का चुकतंय, तो 2 आणि 3 आपलं बरोबर असायला पाहिजे, राईट. तो ऑफकोर्स 2 आणि 3 जे काय याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक, तो झालं. तर तुम्हाला आता तो पॉईंट क्लिअर झाला असेल, मधली जास्त काही बात वाचायची जरूरत नाही आहे, राईट. तो देअरफॉर हा पॉईंट आपला कव्हर झाला. आता आपण पुढे जाऊ.